नमस्कार. वेलकम टू योगा विथ सायली. मी सायली कल्पेश वैद्य, द फर्टिलिटी अँड प्रेग्नन्सी योगा एक्सपर्ट. आज मी तुम्हाला एक स्पेशल फ्लो सांगणार आहे, जो खूप साऱ्या मुली ज्या प्रेग्नेंट आहेत त्या मला नेहमी विचारतात की मॅडम पायाला सूज येते, काय करू? किंवा त्या खूप पॅनिक होऊन जातात. तर मैत्रिणींनो, आपल्याला प्रेग्नन्सीच्या काळात स्पेसिफिकली सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये बॉडी फ्लुइड रिटेन्शन करते आणि त्यामुळे पायाला स्वेलिंग येते. पण अशा तुम्हाला पायाला स्वेलिंग येत असेल तर तुम्ही एकदा तुमचा BP सुद्धा चेक करा. कधी कधी हाय BPच्या कंडिशन्समध्ये पण पायाला सूज येणं हे अगदीच नॉर्मल आहे. सो आज आपण हा एक स्पेशल योगा फ्लो करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या पायाची सूज कमी व्हायला मदत होईल. तर तुम्ही रेग्युलर बेसिसवर हा फ्लो केलात. ओके, तर चला मग फ्लो करूया. फर्स्ट आपण लेग्सचं काही वॉर्मअप्स करतोय, बेसिक वॉर्मअप. त्यासाठी दोन्ही पाय स्प्रेड करायचे, पायाच्या बोटांची मुवमेंट करायची, फिंगर्स मुवमेंट, फिंगर्स अप अँड डाऊन, ankle joint movement, ankle front and back, front and back. हा जो फ्लो आहे मैत्रिणींनो, तर तुम्ही सगळ्या ट्रायमिस्टरमध्ये करू शकाल. असं सिम्पल फ्लो आहे, पण स्टील तुम्ही कुठलाही योगा फ्लो किंवा कुठलेही एक्सरसाइज किंवा प्रेग्नन्सीमध्ये काही नवीन वर्कआउट सुरू करणार असाल तर तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांची, तुमच्या गायनेकोलॉजिस्टची परमिशन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा एक जनरलाइज योगा फ्लो आहे जो हेल्दी प्रेग्नन्सीसाठी सुटेबल आहे. पण जर तुम्हाला काही स्पेसिफिक कंडिशन असेल, जसं की खूप मुलींना सायटिकाचा त्रास होतो किंवा काही जर तुम्हाला एक्स्ट्रा कंडिशन्स असतील, तर त्या केसमध्ये तुम्ही कधीही तुमच्या गायनेकची परमिशन घेतलेलं बेस्ट राहील. ओके, सो आता आपण आसन प्रॅक्टिस सुरू करतोय. त्यासाठी आपल्याला प्रॉप्स लागणार आहेत. आपल्याला उशी घ्यायचे, एक लोड बोल्स्टर घ्यायचे. जर तुमच्याकडे बोल्स्टर नसेल तर तुम्ही 2 उशा घेऊ शकता. ठीक, आणि त्याला एक उशी तुम्हाला स्लोप सारखी क्रिएट करायची आणि मग ह्या सेटअपवर तुम्हाला तुमची बॅक टेकवून झोपायचं आहे. ठीक, सो एकदम आरामात हळूहळू मुवमेंट करा आणि तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा. यथाशक्ती करायचे. प्रेग्नन्सीमध्ये अजिबात घाई गडबड करायची नाही. एकदम हळू रिलॅक्स मोडमध्ये आपल्या मुवमेंट्स करायचे. सो आपण पाठीवर झोपलेलो आहोत. मी बॅक जी आहे ती मुद्दाम अशी टिल्टेड ठेवले, कारण पूर्ण फ्लॅट बॅक शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड करायचे. दोन्ही पाय माझे गुडघ्यात फोल्ड आहेत. सो आपल्याला हळूहळू आपला राईट लेग स्ट्रेट करायचे. डोळे बंद, मिनटे. होल्डिंग तुम्हाला जेवढी जमेल तेवढीच करा. एक 5 श्वास प्रश्वास मॅक्झिमम तुम्ही होल्ड करू शकता प्रेग्नन्सीमध्ये कुठलेही असेल. हळूहळू राईट लेग फोल्ड करायचे आणि लेफ्ट लेग स्ट्रेट करायचे. ब्रीथिंग ब्रीथ आउट नॉर्मल. स्लोली लेफ्ट लेग फोल्ड करायचे. स्कायशर रिलॅक्स. मग आपण सेकंड राऊंड करू. यामुळे तुमचं लोअर बॉडी पार्टमधलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. आपल्या वाढणाऱ्या पोटामुळे, म्हणजे आपल्या बाळामुळे कधी कधी आपल्या लोअर बॉडी पार्टला प्रेग्नन्सीमध्ये प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि त्यामुळे पण सूज येऊ शकते किंवा पाय दुखू शकतात. तर ह्या प्रॅक्टिसेसमुळे ते रिव्हर्स ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. त्यामुळे तुमचा BP सुद्धा रेग्युलेट व्हायला मदत होते. सो परत सेकंड राऊंड करूया. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड. हळूहळू आपलं राईट लेग स्ट्रेट करायचं आहे. मेंटेन. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. डावा पाय सरळ करायचा आहे. तुम्ही तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणेच होल्ड करा. स्लोली डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. हळूहळू एका साईडला टर्न होऊन आपल्या जागेवर बसायचे. प्रेग्नन्सीच्या काळात आपल्याला जास्त वेळ पाठीवर झोपायचं नाहीये, त्यामुळे आपली जी वेना कावा नर्व असते ती दाबली जाते आणि तिच्यावर प्रेशर आल्यामुळे मग आपल्या बाळाला कधी कधी प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय मिळत. सो त्यासाठी घाबरू नका. तुम्ही मध्ये मध्ये झोपू शकता, पण कॉन्शियसली आपल्याला डाव्या कुशीवर जेवढं झोपता येईल तेवढा प्रयत्न करेल. की हे एक आसन आहे, हे तुम्हाला पायातलं जे स्वेलिंग आहे ते कमी करायला मदत करेल. त्यासोबतच आपल्याला पेल्विक टिल्ट करायचं. सो त्यासाठी तुम्ही पाठीवर काही क्षण झोपायचे
मी जसं म्हटल्याप्रमाणे की आपल्याला जास्त वेळ पाठीवर झोपायचं नाही. सो तुम्ही काही क्षण पाठीवर झोपू शकता. सो आपल्याला जस्ट एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचे आणि आपलं लक्ष जे आहे ते आपल्या लोअर बॅककडे घेऊन जायचं आहे. प्रेग्नेन्सीमध्ये आपला स्पाईन जो आहे तो अजून जास्त उचलला जातो, हलकासा पुढे खेचला जातो. सो आपल्याला आपलं लक्ष लोअर बॅकवर ठेवून कॉन्शियसली आपल्या बॅक मसल्सनं जमिनीवर प्रेस करायचं आहे, रिलीज करायचं आहे, प्रेस करायचं आहे, रिलीज करायचं. असं एक 4 ते 5 वेळा जस्ट प्रेस इट, रिलीज, प्रेस इट, रिलीज, प्रेस इट, रिलीज. असं एक 5 वेळा झालं की आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचे. झोपताना 2 गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवायचे. काही क्षण रिलॅक्स करायचे. 2 आसनांच्या मध्ये रिलॅक्सेशन करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर आपल्याला लेग्स अप द वॉल करायचे, जे की प्रेग्नन्सीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि स्पेसिफिकली जर तुमच्या पायाला सूज असेल तर पायातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करायला, तुमच्या बॉडीला रिलॅक्स करायला विपरीत करणी मुद्रा म्हणजे लेग्स ऑफ द वॉल तुम्हाला मदत करेल. हळूहळू डोळे ओपन करायचे, स्लोली उशी रिलीज करायचे आणि एकदम आरामात आपल्या जागेवर बसायचे. मी हा फ्लो करत असताना तुम्हाला काही टिप्स सुद्धा देणार आहे जे तुम्हाला फॉलो करायचे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आता वॉलच्या जवळ जातोय. की आता आपण लेग्स ऑफ द वॉल करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला वॉल पाहिजे. सो मी असा सेटअप केलं आहे की माझी मॅट जी आहे ती वॉलला परपॅन्डिक्युलर आहे. त्याच्यावर आपल्याला एक उशी ठेवायची आहे. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये डायरेक्ट बॅकवर शक्यतो झोपायचं नाही आहे, फ्लॅट बॅक ठेवायचं नाही आहे. सो त्यासाठी आपण उशी ठेवले. मग मी उशीवर आपले बटक्स ठेवत आहे आणि हळूहळू आपल्याला तुम्ही स्वतःला सांभाळून करा. तुम्ही प्रेग्नेंट आहात, सो एकदम आरामात आपल्याला पाठीवर झोपायचं, एकदम इझिली स्वतःला सांभाळ. बॅक आपल्याला बटक्स जे आहेत ते वॉलच्या जेवढ्या जवळ नेता येईल तेवढ्या जवळ न्यायच्यात आणि ॲडजस्ट करायच्यात. आणि मग हळूहळू तुम्हाला आपला 1 लेग जो आहे तो वॉलवर ठेवायचा. आता हे जे डिस्टन्स आहे ते साधारण 70 to 80 डिस्टन्स पाहिजे. एकदम 30 डिग्री वगैरे पाय ठेवू नका, त्यामुळे पोटावर प्रेशर येईल. पण आता हे पाय ऑलमोस्ट परपॅन्डिक्युलर आहेत वॉल, माझ्या जमिनीला किंवा वॉलला पॅरलर आहे. सो आपल्याला हे इझिली करता येईल आणि त्यामुळे लेग्समधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होईल. हे आसन प्रेग्नन्सी फ्रेंडली आहे आणि ह्यामुळे तुमची बॅक पण खूप रिलॅक्स होते. तुमचं लोअर बॉडी पार्ट म्हणजे हे एक प्रकारचं एक कूलिंग आसन आहे. तुमचं लोअर बॉडी पार्ट वरती आहे, ह्याला विपरीत करणी मुद्रा असं म्हणतात, की एक टॉप्सी टॉवी पोझिशन आहे. त्यामुळे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये आरामात हे 1 ते 2 मिनटं होल्ड करू शकता. बट अगेन लिसन टू युअर ओन बॉडी. की प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळी आहे, प्रत्येकाची प्रेग्नन्सी युनिक आहे, आपलं बाळ युनिक आहे. सो जस्ट तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल तेवढ्या वेळेत करा. तुम्ही जर जास्त वेळ करताय तर तुम्हाला असं मुंग्या आल्यासारखं पण वाटेल पायाला, ते कम्प्लिटली ओके आहे. कारण तुमचं ब्लड सर्क्युलेशन एकदम व्यवस्थित होत आहे, रिव्हर्स ब्लड सर्क्युलेशन होत आहे. तर त्यामुळे थोडं टिंगलिंग इफेक्ट तुम्हाला जाणवू शकतो. जर तुम्हाला माझ्यासोबत माझ्या गायडन्स खाली रेग्युलर बेसिसवर प्रेग्नन्सी योग जॉईन करायचा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा. ते तुम्हाला एका फ्री डेमो क्लासची लिंक पाठवतील. ते तुम्ही जॉईन करून बघा. जर तुम्हाला आवडलं माझ्यासोबत लाईव्ह प्रॅक्टिस करणं तर तुम्ही नक्कीच आमच्यासोबत प्रेग्नन्सी योग कंटिन्यू करू शकता. ह्या काळात तुम्ही जेवढी स्वतःची छान काळजी घ्याल, जेवढं स्वतःला आणि तुमच्या बाळाला वेळ द्याल, तेवढं लाईफ लॉंग तुमचं टेन्शन कमी होईल. कारण आपल्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही गर्भात 90% होते. सो आत्ता केलेले गर्भसंस्कार तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतील. त्यामुळे हा काळ भरभरून जगा. आम्ही आमच्या प्रेग्नन्सी लेडीजला कुठली पुस्तकं वाचायची, कुठले स्तोत्रमंत्र वाचायचे, वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळी माहिती त्यांना देत असतो. स्पेशल गर्भसंस्थाचे सेशन्स त्यांच्यासाठी असतात. सो त्यांना खूप अमेझिंग रिझल्ट्स येत आहेत. हळूहळू डोळे ओपन कर,
स्लोली 1 बाय 1 लेग रिलीज करायचे आरामात, उशी साईडला करायच्या आणि हळूहळू काही क्षण डाव्या कुशीवर झोपायचे. तुम्हाला कम्फर्टेबल असेल तेव्हा स्लोली आपल्याला उठून बसायचा. आता आपल्या काफ मसलला छान स्ट्रेच व्हावा यासाठी आपण काही स्टँडिंग प्रॅक्टिसेस करतोय. त्यासाठी आपण आरामात उभं राहिलेलो आहोत आपल्या जागेवर आणि आता आपल्याला वॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे. सो त्यासाठी जस्ट वॉलचा सपोर्ट घ्यायचा आपल्याला. एखादी वॉल हात थोडे तुमच्या छातीच्या लेवलला येतील असं आणि एक लेग पुढे ठेवायचा, लेफ्ट लेग तो हलकासा गुडघ्यात फोल्ड झाला, बेंड झाला तरी चालेल आणि राईट लेग पाठीने यायचे. सो आपल्याला आपल्या हिल्सला स्ट्रेच येईल असा प्रयत्न करायचा. हिल्स कॉन्शियसली जमिनीवर प्रेस करायचं आणि मग जो मध्ये ताण येतोय तो मध्ये काफ मसलला येतोय. आपल्या गुडघ्याच्या पाठी ज्या हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत त्याच्या खालती ज्या आपल्या पोटऱ्या आहेत तिथे एक डीपर स्ट्रेच येतोय तो फील करायचे. मग हळूहळू राईट लेग पुढे घ्यायचे आणि लेफ्ट लेग पाठी घेऊन जायचे. जस्ट होल्ड ॲज पर युअर ओन कॅपॅसिटी. छान स्ट्रेच येतोय त्यामुळे पण आपलं फ्लुइड रिटेन्शन थोडं कमी होऊ शकतं. आणि मी तुम्हाला एक टिप म्हणाले तर ती अशी आहे की जर तुमच्या पायाला सूज येत असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमधलं जे मिठाचं प्रमाण आहे ते हळूहळू कॉन्शियसली कमी करा. आयडियली तुम्ही संध्यावर मीठ खाऊ शकता पण ते पण योग्य प्रमाणात. हळूहळू डोळे ओपन करायचे आणि रिलॅक्स. ओके, अशा प्रकारे तुम्ही 2 ते 3 राऊंड करू शकता. संध्याकाळी वाटलं तर ह्या प्रॅक्टिस परत रिपीट करू शकता ज्यामुळे तुमची सूज हळूहळू कमी व्हायला मदत होईल. या काफ स्ट्रेचचे आपण 3 ते 4 राऊंड करू शकतो. हा अख्खा फ्लो तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता. आता आपल्याला मॅटवर बसायचं आहे. आता आपल्याला कम्फर्टेबल आधारासनमध्ये बसायचं आहे. तुम्ही शक्यतो बटक्सच्या खाली एक उशी घ्या म्हणजे तुम्ही इझिली बसाल. आपल्या पेल्विक एरियाला पण एक सपोर्ट मिळतो त्यामुळे. सो बटक्सच्या खाली उशी घेतली, कम्फर्टेबल बसायचं आहे. आपल्याला 1-2 मिनटं अनुलोम विलोम प्राणायाम करायचे. त्यासाठी उजवी नाकपुडी बंद करायचे. डाव्या साईडनी हळूहळू श्वास घ्यायचे. प्रेग्नन्सीमध्ये आपण कुंभक नाही करत, होल्डिंग नाही करत. सो डाव्याने श्वास घेतला, हळूहळू उजव्या साईडनी श्वास सोडायचा आहे. परत उजव्या साईडनी श्वास घ्यायचा आणि डाव्या साईडनी श्वास सोडायचा आहे. असं कंटिन्युएशनमध्ये आपल्याला करायचं आहे. सो आपण सुरू करूया. श्वास इझिली घ्यायचा आहे, इझिली सोडायचा आहे. श्वास घेताना सोडताना शक्यतो कुठलाही आवाज नाही यायला पाहिजे. एकदम स्मूथली ब्रिदिंग विदाउट झालं पाहिजे. One last cycle. हळूहळू डाव्या साईडने श्वास सोडत आपली सायकल कंप्लीट करायचे. यानंतर तुम्ही चैतन्यासन केलं पाहिजे. आयडियली प्रेग्नन्सी चैतन्यासनची आम्ही एक स्पेशल व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेली आहे. तुम्ही रेग्युलर बेसिसवर चैतन्यासन करत जा, कारण प्रेग्नन्सीच्या काळात रात्री झोप ती व्यवस्थित होत नाही पण ती गरजेची असते. चैतन्यासनमुळे आपल्या बाळाला प्रॉपर ऑक्सिजन सप्लाय मिळतो. सो तुम्ही ही व्हिडिओ पॉज करून चैतन्यासनला जाऊ शकता. चैतन्यासनची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळावी म्हणून आम्ही आय बटनमध्ये ॲड केली. तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा. चैतन्यासन झाल्यावर तुम्ही एक 3 ओंकार करून आपल्याला ह्या सेशनची सांगता करायची आहे. सो हा जो फ्लो आहे हा आपल्या प्रेग्नन्सीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
स्पेसिफिकली सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये लोअर बॉडी पार्टचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहावं, आपली एनर्जी व्यवस्थित राहावी, यासाठी हा फ्लो नक्कीच तुम्हाला मदत करेल. हे रेग्युलर बेसिसवर करा, म्हणजे तुमच्या पायाला सूज आली असेल तर ती हळूहळू कमी व्हायला नक्कीच मदत होईल. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या लाईक माइंडेड मैत्रिणींना पण पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये नक्कीच मदत होईल या व्हिडिओनी. आणि त्यासोबतच आपल्या योगा विथ सायली या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काहीही डाऊट्स असतील प्रेग्नन्सीच्या रिलेटेड आणि तुम्हाला त्याच्यावर आयुर्वेदा बेस्ड, नॅचरोपॅथी बेस्ड आणि योगिक सोल्युशन हवं असेल तर नक्की तो प्रॉब्लेम कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे आम्ही तशी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवू. सबस्क्राईब माय चॅनल योगा विथ सायली.